तेव्हा मला माझ्या परतीचा प्रवास सुरू करायला हवा. माझ्या विठुरायाकडे पंढरपूरला जाण्याची वेळ झाली. किती हळूहळू आवाजात बोलतायत. अरे मोठ्याने बोला ना, काहीच ऐकायला येत नाहीये. काका इथे काय करतोस आणि खोलीत काय चालू आहे? तेच तर ऐकण्याचा प्रयत्न करतोय ना. अगं मेहरगिरी करतोय मी. आतमध्ये दिगू आणि सकू आहेत आणि हळूहळू आवाजात बोलणं चालू आहे. तुला नक्की सांगतो ना, आतमध्ये खलबत चालू आहेत. आपल्याला या घरातून हुसकावून लावण्यासाठी आतमध्ये कट शिजतोय बहुतेक. हो बाई. हा मी आलेच. हा रमईला सांगावं लागेल ना. हा मी आलेच. हो. हे काय काय बोलताय बाबा तुम्ही? अम्माची अहो, असं बोलू नका हो. कित्येक वर्षांनी तुम्ही परत आलात. तुमच्या सहवासाचा आनंद मिळायच्या आधी तुम्ही परत जाण्याची भाषा करताय. आमच्यावरून तुमचं माहेचं छत्र असं दूर करू नका हो बा. मी पुन्हा एकदा माझ्या आप्पांच्या मायेच्या सावलीत आले असं मला वाटत होतं. आणि तुम्ही परत जाण्याच्या गोष्टी करू नका हो. खरं बोलतेस तू सुखू. मला सुद्धा तुमच्या सहवासानं खूप आनंद मिळाला. आपला मुलगा करता होणं, त्याला उत्तम अर्धांगिनी मिळून त्याचा संसार मार्गी लागणं, ही बापासाठी कृतकृत्याची भावना असते. तो आनंद तुम्ही मला दिलात. आता माझं इथे काय काम? तुम्ही घर सांभाळायला समर्थ आहात. मला आता पांडुरंगाची ओढ लागली. सगळं चित्त तिथेच लागलंय. माझा जीव पंढरपुरात आहे. अशा निर्जीव शरीराने इथे राहून काय करू? राहिलोच तर विठुनामाशिवाय जगू शकत नाही. आणि विठुनाम तुझ्या आईला सहन होणार नाही. तेव्हा मी प्रस्थान ठेवणं हेच उत्तम. मला निघायला हवं. अरे अरे रडू नका. अश्रू पुसा बघू. मला असं भावनेच्या पाशात अडकवू नका. तुम्ही आता जाणते करते झाला. मला माझ्या आनंदाच्या मार्गाने जाऊ द्या. त्या विठुरायाची हाक माझ्या कानावर येते. मन चंद्रभागेच्या काठावर खिरट्या घालताय. त्या सावळ्याचं ओजीर मुखकमल पाहिला डोळे आसुसले. मला निघायला हवं. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. गजा गजा. बालपणी अंगात रुजलेल्या वाईट गोष्टी जात नाहीत. हो ना गजा? ऐकलंस ना चोरून? हो नाही दादा, खरं म्हणजे काही ऐकूच आलं नाही रे. अरे 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 काय झालं माहिती का दादा? अरे मी शतपावली करत होतो ना, तर चालत चालत कधी तुझ्या दाराशी आलो ते कळलंच नाही रे. बस एवढंच, बाकी काही नाही. छान. दोघे जोडीने बाबांच्या खोलीतून येताय. उत्तम. ही सखू तर कोडगी आहेच म्हणा.
पण दिगू, तुला रमाईनं शपथ घातली होती ना की बाबांच्या खोलीत जायचं नाही. तू शब्द मोडलास म्हणून रमाईनं विहिरीत उडी मारली, तितक्यात विसरलास? रमाईनं जीव द्यावा अशी इच्छा आहे का तुझी? अरे काहीच कसलंच भान नाही राहिलंय का तुला की फक्त बायकोचा बैल झालायस? आणि साकू तू ग, प्रत्येक पावलावर सासूचा अपमान कसा करावा हाच विचार करतेस ना? आणि हा दिगू तुझ्याच पावलावर पाऊल टाकतोय. भास्कर यमुने, आता त्याचा काहीच उपयोग होणार नाहीये. तू कितीही कंठशोष केलास तरी आता हे नियमित घडणार. आपण सगळ्यांनी याची सवय करून घ्यायला हवी. यांची मनमानी अशीच चालू राहणार. माझ्या शब्दाला यांच्या लेखी शून्य किंमत आहे. अरे कसल्या शब्दा, कसली वचनं? मुलांनी बापाच्या खोलीत जायचं नाही, सुनेनं सासऱ्याशी बोलायचं नाही. अरे या कसल्या शब्दा? ही घर फोडी आहे, दुसरं काय म्हणायचं? आणि यमुने, तू काय एवढा आरडाओरडा करतेस बाळा? मनात इतका राग, इतका संताप, इतका संशय ठेवू नये बाळा. आम्ही बंद दाराआड काय बोलत होतो हीच उत्सुकता आहे ना तुम्हाला? जणू आत आमची काही खलबतच सुरू होती. अरे खलबत शत्रूंविरुद्ध करता. आपण काय एकमेकांचे शत्रू आहोत का? काय म्हणत होतो मी? हा, मी सांगतोय ते नीट ऐका. मी माझ्या माहेरी माझ्या विठुरायाकडे जायचं ठरवलंय. हा? उद्या मी पंढरपूरला निघणार आहे. रमे, काय झालं? तू रडतीयस? हे पश्चात्तापाचे अश्रू आहेत की मी जाणार म्हणून आनंदाश्रू आहेत? आवाक होऊन कांगावा करू नकोस मनोरमे. आणि मनोरमे, आज मी तुला एक सत्य सांगणार आहे जे ऐकून तुला धक्का बसेल. मनोरमे, काही गोष्टी बोलून दाखवता येतात आणि बऱ्याच बोलायच्या असूनही माणूस गप्प राहतो, कारण त्या बोलणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला दोघांनाही दुखावणारे असतात. आजारपणात काय काय घडलं ते मला नीट आणि स्पष्ट आठवत आहे.
पण तुझी वस्तू सुरक्षित आहे मनोरमे. आम्ही ती कधीच दुसरीकडे हलवलीये. मला माझ्या नवऱ्याच्या जीवाची काळजी जास्त वाटते आणि मी त्यांची धर्मपत्नी आहे. त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली की मी स्वतः जातीनं त्यांची दासी बनून सेवा करेन. पण तुर्तास त्यांच्यावर इलाज व्हायला हवा आणि तो आपल्या नाही बाबाजींच्याच नजरेखाली, तेही मठात. नागोजी नागोजी करू नागोजी, काही होणार नाही मनोरमे. सुरा टोच म्हणजे एका फटक्यात काम होऊन जाईल. नाही नाही मनोरमे, तू घाबरावस म्हणून मी हे सांगितलेलं नाही. किंवा मला सगळं माहिती आहे, त्याचा फायदा गैरफायदा मला घ्यायचा नाहीये. केवळ मला तुझी, बाबाजींची, माझ्या बाबतीतली वागणूक मला माहिती आहे याची तुला जाणीव व्हावी म्हणून सांगितलं. आणि तुला या निमित्तानं चांगलं वागण्याची, चांगलं जगण्याची विठुरायानं संधी दिली आहे, ती तू घ्यावीस. आणि म्हणून मला तुझ्याबद्दलचं सत्य माहीत असूनही तुझी प्रतिमा रसातळाला जाऊ नये यासाठी मी तुझ्या मुलाला, सुनेला काहीही सांगितलेलं नाही. कारण अद्यापही तू सुधारशील अशी मला आशा आहे. या सुवर्ण संधीचा खरंच तू फायदा करून घे. आता तरी तुझ्यात सुधारणा होऊ दे. विठुराया, तू माझ्याशी असा कसा वागतोस रे? तू माझा सखा आहेस ना? विठुराया, आधी मला माझ्या आप्पांचा खूप आधार वाटायचा. मग आप्पांच्या रूपात तूच माझ्या सोबत असायचास असं मला वाटायचं. सासरी कोणाचाच आधार नव्हता. आणि मग वाटलं की आप्पांच्या रूपात तूच मामांजींना पाठवलंस. मामांजी खूप प्रेमळ आहेत रे, पण ते पण पंढरपूरला जायचं असं म्हणतात आणि माझ्यावर सगळं सोपून निघालेत. विठुऱ्या, त्यांना वाटतं तितकी मी मोठी नाही झालीये रे. मला त्यांच्या मायेची, त्यांच्या आधाराची अजून गरज आहे. तू सांगणार आहे त्यांना कुठेही जाऊ नका. तू सांगितलंस ना तर ते नक्की ऐकतील. विठुऱ्या, सांगशील ना रे? सांगशील ना रे विठुराया? हो, ऐकताय ना सखू काय म्हणते आहे ते. पंत जर निघून गेले तर ती बिचारी खरंच एकटी पडेल. हो, तिचं बरोबरच आहे ना. पंत पंढरपूरला निघून गेले तर तिचा आधारच आहे. नाही तसा दिगू आहे तिच्या सोबत, पण वडीलधाऱ्या मामांजींचा आधार वेगळाच असतो ना. तो दिलासा खूप मोठा असतो. आणि तुमचं एकंदरीतच बोलणं ऐकून मी एवढं ताडलंय की संकटांची शृंखला काही संपलेली नाहीये. नागोजी जर परत आला तर सखूवर संकटांचा आभाळच कोसळेल.
आणि अशा वेळी सखूला आधार कोणाचा मग? तिच्या स्वतःचा. देवी, शेवटी ज्याला त्याला त्याच्या कर्माचं आणि प्राक्तनाचं ओझं स्वतःच व्हावं लागतं. साथ संगत काही तासांचीच, पण ज्याचा त्याचा प्रवास हा वेगळा. आयुष्याचा प्रवास हा असाच खडतर असतो. वाट सरूला एखाद्या वृक्षाची शीतल छाया काही क्षणांसाठी मिळते, पण तो काय कायमचा तिथेच थांबून राहतो का? अहो, मग प्रवास कसा घडेल? सखूला पंतांची जितकी सोबत मिळायची होती तितकी मिळाली. आता पंतांचं तिथलं कार्य संपलंय. त्यामुळे पंत आता त्यांच्या मार्गाने जातील, सखूलाही तिच्या मार्गाने जावं लागेल. आणि तिच्या मार्गात येणारे अडथळे हे तिला स्वतःलाच दूर करावे लागतील. प्रत्येकालाच ज्याचा त्याचा मार्ग चालावा लागतो. सखूलाही तो चालावा लागेल. दादा, सुखी व्हा, सुखी राहा. अक्षवंत व्हा. शेवटी तुम्ही ऐकत नाही आहात ना? आपलाच शब्द खरा करताय ना बाबा? सखू, अगं हे काय आणलंस? मामांजी दशम्यात प्रवास खूप लांबचा आहे, भूक लागेलच ना. आणि भुकेने तरतरायला झालं तर, चक्कर आली तर सोबतची दोरी असायलाच हवी ना. सखूबाई, मी वारकरी आहे, कुठे सहलीला नाही निघालेलो. वाटेत खूप घर आहेत, कुठेही भिक्षा मिळतेच. तुम्हाला माझ्या हातचं आवडत नाही का? असं कसं होईल? मुली, अगं तू अन्नपूर्णा आहेस. दे, ठेवतो मी, खाईन. हो, आला लाडोबा भातचा. नाही, सखू मामी शिवाय पान हलत नाही ना शंभू बाळाचं. नाही म्हणजे सखूचा फारच लळा लागलाय शंभू बाळाला. हो. शंभू बाळा, आता आजोबा भूर चाललेत की नाही? मग त्यांना मोर्या करा करा. मोठे व्हा, सुखी व्हा. मामासारखा समजूतदार, कर्तबगार हो बाळा. शंभू बाळा, आजोबा भूर चाललेत ना, मग आपण त्यांच्या हातावर दही देऊया. हा, चला. विठ्ठल विठ्ठल. निघू, सखूचा ऐक. ती या घरात सुख शांती आणणार आहे. आनंदानं घर चालवा. शंभू बाळा, आता इथेच बसायचं. हा, आता आजोबा भूर झालेत की नाही, मग त्यांच्या हातावर आपण दही देऊया. हा, आणि शंभू बाळा, मी आहे ना आज लोणी पण काढणार आहे. विठुरायासारखंच लोणी कोणाला आवडतं? शंभू बाळाला ना. तुला पण देईल हा भरपूर.
आता आपण आधी आजोबांना दही देऊया बरं का? चल. शंभू, शंभू बाळा, शंभू बाळा, शंभूला शोधते ना मी. शंभू बाळा कुठे आहे? काकू पाहिलंच काय ग कुठे शंभू बाळाला? कुठे? अगं सखू त्याला चुलघरात घेऊन गेली. कुणाला विचारून घेऊन गेली? शंभू बाळा, आता आपण की नाही आजोबांना देऊया दही. ते इथे. अरे किती वेळा तुझ्या कानी कपाळी ओढून सांगितलंय शंभू बाळाला घ्यायचं नाही म्हणून. याच्यावर तुझी अमंगळ सावली सुद्धा पडायला नकोय मला. सतत पुढे पुढे करायची वाईट सवय आहे तुला. सगळ्यांवर गारूड घातलंयस. दिगू तुझा नंदी बैल झालाच आहे. आता शंभू बाळावर डोळा आहे ना तुझा. लहान बाळाला पण कळत घ्यायला बघतेस. त्यामुळे शंभू पायपड सारखं तुझ्या मागे मागे करतोय. मला विसरत चाललाय. खबरदार माझ्या शंभू बाळाला पुन्हा हात लावलास तर. बस कर यमुना ताई. वाटेल ते काय बोलतेस? सखूची अमंगळ सावली. अगं कुठून आणतेस या कल्पना? शंभूला सखूचा लळा आहे ही चांगलीच गोष्ट आहे ना. वाटेल ते बोलू नकोस. आणि काय ग, बाबा पंढरपूरला निघाले. काका पाया पड म्हणतोय तर तिकडे दुर्लक्ष करते आणि सखूला बोलायला मात्र निमित्त शोधतेस. अगं किती किती बोलतेस तिला आणि का बोलतेस तू सांग. यमुने, अशी रागानं संतापानं सतत खदखदत राहतेस हे बरं नाही. अगं समोरचं ऐकून घेतो म्हणून किती बोलशील यमुने. मी काल तुला समजावून सांगितलं ते तुझ्या मेंदूपर्यंत पोचलेलं दिसत नाही बहुधा. आणि काय ही भाषा? अगं स्वतःच्या वहिनीशी बोलतेस की मोलकरणीशी? हिडीस किती करायची ती? वैऱ्याशी सुद्धा ह्या भाषेत बोलत नाहीत. हो बाबा, सखू या घरची सून आहे, गृहलक्ष्मी आहे. हे यमुताईला लक्षातच येत नाहीये. येता जाता ठोसा मारायला ठेवलेला कापडाचा बाहुला वाटतो तिला. आपण मोठे आहोत, कसं तारतम्य ठेवून वागावं, पण नाही, याचं भानच नाहीये तिला. हे जर का तिला कळत नसेल तर माझ्यासारखं गाठोडं बांधायचं आणि यमुनेनं तिच्या सासरी जायचं.